ते माझ्याकडचे 2 कोंबडे ना भाऊ असे येडे झालेत, भांडणं खेळते दोघंचे दोघं आणि तिसऱ्या कोंबडीमध्ये आली का मारूनच टाकते. आता काय राजहंसची पिल्लं द्यावं काय त्यांच्या मागं सोडून पळू पळूच आणते भाऊ. नाही तर काय राव नुकसान करून ठेवलंय सकाळ सकाळ. आता हे व्हील दिसतंय ना तुम्हाला, आपल्याला ट्रॉलीला लावायचं बरं का, यालाच वेल्डिंग मारायला जायचंय शेवगावला. तेवढ्यात बाप म्हणले ते राजहंसच्या पिल्लाला आणि ते करडांना आहे ना घास कापून आणा. ते घास कापून आणला होता आणि तिथं मला आहे ना कारल्याचे झाडं आहे ना उगलेले दिसले भाऊ. तुमचं खरंच मनापासून आभार बाबा. मध्ये उगतच नव्हते, काय झालं काय काही जणांनी मला त्यात काही काही टाकायला लावलं होतं, मी ते टाकलं होतं भाऊ, ते उगून निघले. धन्यवाद भाऊ तुमचा मनापासून. आणि तेवढ्यात बाप म्हणले चला आता कोथंबीर लावायला जायचंय, उन्हाळ्यात आहे ना विकायला थोडीफार कोथंबीर लावली बरं का मस्त पैकी. आता बाबाला म्हणलं चला आपलं गाडीचं बघून येऊ, काय इंजिन काय खोलून ठेवलंय बाबा त्यांनी. ते इंजिन तर बाबा त्यांनी खोलून ठेवून सगळं पॅक बी करून ठेवलं बाबा. आता त्याला म्हणलं आज भेटन का गाडी, ते म्हणतो आज नाही भेटायची भाऊ तुम्हाला, उद्या भेटन गाडी आता मस्त पैकी. मग आता येतच होतो तो येता येता बी रस्त्यात भाऊ आजी त्या अरे तिकडेच बघत चालल्या, तिकडे बघायचंच नाही, सरळ धडकले असते भाऊ मला. काय भाऊ काय चाललंय आज मलाच काही कळा. आता ते व्हील पण वेल्डिंग करून आणलं. आता बघू कधी मुहूर्त निघाला तर टाकू बसून. तर तुम्ही सांगा ब्लॉग आवडला का नाही.